सत्यजित एक मिनिट थांब। झाली का साफसफाई? तुला असली कामं सांगण्याचा तुझा काय संबंध? अरे जाऊ दे ना तू। प्रिया या घरात ही असली कामं करायला आलेली नाहीये। ती या घरात राहते याचा मोबदला म्हणून तिने कुठलंही काम करायची गरज नाही। सत्यजित प्लीज। अरे आजी नुसतं बोलले, तू काय इतका चिडतोयस? जाऊ दे ना। तांदळात खडे लई आहेत। तुला या घरात 4 दिवस राहायचंय, खुशाल राहा, पण या घरात कुणावरही हक्क गाजवायचा नाही। ही पोरगी या घरात फुकट राहतीय म्हणून हिला कचरा काढायला नाही सांगितलं मी। अरे पोरीच्या जातीनं कसं घरकामात हुशार असायला पाहिजे। उद्या ही लगीन होऊन सासरी गेली तर उगाच ही शोभा नको व्हायला म्हणून सांगितलं तिला। लेकरा, आमच्या वेळेला काही नोकर चाकर नव्हते वय। अरे पण आम्ही बी केली की काम। अरे घरातली कामं केली तर बाईची शोभा वाढती। ये रे माझ्या जीवा, काम पडल अमाप, काम करता करता देख देवाचीच रूप। स्वामी चला, माझा शिदा मला बनवायला पाहिजे। सुनबाई, तांदळातले खडे काढून झाले बाई, हात दे जरा। अगं ग स्वामी स्वामी। खूप आनंद होत असेल ना ग तुला? बंदूक ठेवायला एक नवीन खांदा सापडलाय। ठीक आहे, सध्या तुझं नशीब खूप चांगलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या बाईकडून जर तू माझे असेच अपमान करून घेत राहीलस तर आपलं हे लग्न आणि तुझ्या वडिलांनी आंदण दिलेलं हे घर, या दोन्हीवर लाथ मारायला मला वेळ नाही लागणार।